करतोय आणि टाईप करत असताना मी सेव्ह न करता समजा टायपिंग चालू आहे आणि अचानक तर तो टाईप करत असलेला डेटा आपोआप निघून जातो लाईट केल्यानंतर. परत कॉम्प्युटर चालू केल्यानंतर ती फाईल ओपन करून बघताय नाही बघताय. फाईल सेव्ह केली असेल तर बघताय. फाईल जर सेव्ह नसेल तर ती माहिती पुसली जाते. ही मेमरी, ह्या रॅम मध्ये मेमरीमध्ये माहिती स्टोअर होते. दुसरं पुढचा पार्ट आहे म्हणजे इनपुट आणि आउटपुटचे डिव्हाइसेस. सेकंड पार्ट, त्या इनपुट आणि आउटपुटचे डिव्हाइसेस म्हणजे आपण सुरुवातीला जो पहिला पार्ट बघितला होता पहिल्या पानावरती, सुरुवातीला आपण इथं माहिती किती होती त्यावेळेला इथं सांगितलं होतं 4 पार्ट, हार्डवेअर 4 भाग आहे. त्यातला पहिला भाग झाला. दुसरा आहे ते इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस काय ते इथं सांगतात. इनपुट डिव्हाइसेस काय करत असतात, त्यांचं प्रमुख काम काय, कार्य काय, तर आपण जो काय माहिती कॉम्प्युटरच्या इनपुट डिव्हाइसेसद्वारे दिलेली, कीबोर्डद्वारे दिले, माऊसद्वारे दिले, कॅमेराद्वारे दिले, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांद्वारे त्याला इनपुट केले, माहिती भरली, तर त्या कच्च्या स्वरूपात असलेली आपण जी माहिती भरली आपल्याला समजणारी, कोणाला समजणारी, मानवाला समजणारी, ह्युमन अंडरस्टँड जे करू शकतो अशा टाईपची जी माहिती आहे ती माहिती कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून सिस्टीम युनिटला पाठवून देतो. कॉम्प्युटरच्या सिस्टीमला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरित करतो, पाठवतो. हे त्या इनपुट डिव्हाइसचं काम असतं. आपण टाईप केलेली माहिती कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये रूपांतरित करून त्याला देणं आणि त्या हार्ड डिस्कमध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये स्टोअर करणं किंवा त्याला प्रक्रिया करायला प्रोसेसर पाठवणं हे त्या इनपुट असतं. आउटपुट डिव्हाइसेस काय करतात, सेम एज आणि उलट काम करतात. कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये, मेमरीमध्ये किंवा स्क्रीनवर जी काही माहिती दाखवत असतो ती माहिती आपल्याला वेगवेगळ्या रूपात आपल्याला समजेल या भाषेमध्ये दाखवत असतो. आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर. मॉनिटरचं कार्य काय, तर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेली, मेमरीमध्ये स्टोअर केलेली माहिती घ्यायची, उचलायची आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये तो आपला प्रदर्शित करून दाखवतो. तो मॉनिटरमध्ये दाखवल, स्पीकरमध्ये समजेल अशा भाषेमध्ये ऐकवल, प्रिंटरमध्ये कागदावर प्रिंट करून देईल किंवा अनेक प्रकारच्या साधनांद्वारे तो माहिती बाहेर दाखवतो. आउटपुट डिव्हाइसचं काम आहे. आउटपुट डिव्हाइस काय करतं, कन्वर्ट डेटा दॅट हॅज बीन प्रोसेस्ड, प्रक्रिया केलेला डेटा कन्वर्ट करतो. कशामध्ये, इनटू अ फॉर्म, कोणत्या प्रकारामध्ये, दॅट ह्युमन कॅन अंडरस्टँड, मानवाला समजून घेता येईल किंवा समजता येईल किंवा लक्षात येईल अशा स्वरूपामध्ये तो माहिती रूपांतरित करून स्क्रीनवरती, स्क्रीन हा आउटपुट डिव्हाइस आहे. आउटपुट डिव्हाइसचं काम काय, तर आतमध्ये प्रक्रिया करून झालेली माहिती आपल्याला सांगणं, दाखवणं हे त्याचं काम. असं ह्या दोन साधनांचं काम असतं. इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइस दोन्ही पण. तिसरं आहे म्हणजे स्टोरेज डिव्हाइस, साठवणुकीचे साधन. सगळ्यात जुनं साधन म्हणजे फ्लॉपी डिस्क. आता बघायला मिळत नाही. आमच्यासारखे म्हणजे आमच्या वयाचे जे लोक कॉलेज ज्यावेळेला शिकायला होते त्यावेळेला हे फ्लॉपी डिस्क प्रचलित होते. त्यावेळेला फ्लॉपी वगैरे वापरत होते. त्यावेळेला पेनड्राईव्ह, सीडी मिळत नव्हते. सीडी आणि पेनड्राईव्ह आले पण होते. त्यावेळेला फ्लॉपी डिस्क होत्या. फ्लॉपी डिस्क सीडीपेक्षा म्हणजे सीडी मध्ये, फ्लॉपी डिस्क मध्ये जेवढी माहिती साठवते त्याच्या 600 पट जास्त माहिती, 600 पट जास्त माहिती सी मध्ये बसते. म्हणजे 1 GB ची जर डेटा आणलं तर त्यामध्ये 2 CD बसतात. 1 GB मध्ये 2 CD बसतात. 1 GB मध्ये किती, 2 CD. लक्षात आहे, 2 CD म्हणजे 1 GB. आणि एका CD मध्ये किती फ्लॉपी माहिती बसते, तर 600 फ्लॉपी. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आहे 1 GB मध्ये किती बसत, 1200 फ्लॉपी मधली माहिती बसत. 1200 फ्लॉपी एवढी माहिती 1 GBच्या आपल्या मेमरी कार्डमध्ये नाखा एवढ्या साईज मध्ये आजकाल बसते. ही पहिली जी फ्लॉपी डिस्क होती ती खूप कमी डेटा असायचा, पण त्यावेळेला ती पुरेशी होती. त्यावेळेला डेटा पण जास्त नव्हता. त्यावेळेला गाणी, पिक्चर कोण बघत नव्हतं. दुसरं म्हणजे हार्ड डिस्क. सेकंडरी स्टोरेजचं दुसरं उदाहरण सांगण्यासारखं म्हणजे काय, हार्ड डिस्क, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करता येऊ शकत होता. म्हणजे ही हार्ड डिस्क कॉम्प्युटरच्या आतमध्ये असते, लॅपटॉपच्या आतमध्ये असते. हार्ड डिस्क ज्याला आपण सेकंडरी स्टोरेज म्हणतोय. हे हार्ड डिस्क कॉम्प्युटरच्या आतमध्ये फिक्स केलेली असते. जसं मोबाईलच्या बाबतीत बोलायचं झालं, मोबाईलच्या बाबतीत तर फोन मेमरी आणि कार्ड मेमरी असे 2 प्रकार असतात. फोन मेमरी मोबाईलच्या आतमध्ये फीड केलेली आधीपासूनच असते, मोबाईल खरेदी करतानाच येतं त्यामध्ये. आणि त्या रॅम वेगळी असते. रॅम जेवढी जास्त तेवढं त्या फोनमध्ये जास्त ऍप्लिकेशन्स ओपन करता येतात आणि इन्स्टॉल करता येतात. तुम्ही रॅम भरेपर्यंत ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करू शकता, प्ले स्टोअरमधून ऍप डाउनलोड करू शकता. रॅम भरेपर्यंत. रॅमची कॅपॅसिटी म्हणजे ऍपची कॅपॅसिटी, थोडक्यात असं म्हणताय. ऍप किती असू शकतात, रॅम 1 GB चे, 2 GB चे, 4 GB चे, तेवढं तुम्ही भरू शकता.
ऐकायला वापरू शकता. आणि त्याचं जे स्टोरेज असतं त्यात काय होतं तर तुम्ही चित्र, फोटो, गाणी ते भरू शकता स्टोरेजमध्ये. त्या गाण्यांचा बिण्याचा काही संबंध नाही. गाणी वगैरे कुठं स्टोर होतात तर त्या स्टोरेजमध्ये होतात, मेमरीमध्ये होतात, फोन मेमरीमध्ये होतात. किंवा तुम्ही त्याला एक्स्ट्रा जोडू शकता, मेमरी कार्ड बाहेरनं पण एक्स्ट्रा जोडू शकता गरजेनुसार, आवश्यकतेनुसार तुम्ही त्याला जोडू शकता. पेनड्राईव्ह पण आजकाल मोबाईलला जोडतात, तेही जोडू शकता. सेम असं आपल्याला जे हार्ड डिस्क बाजारात मिळते ते कॉम्प्युटरच्या आतमध्ये असली पण असते आणि बाहेरनं पण असलेली असते. बाहेरनं जोडण्यासाठी हार्ड डिस्क पण बाहेरनं जोडण्यासाठी हार्ड डिस्क बाजारात मिळते. जसं सीडी बाहेरनं टाकायची पाहिजे असं गरजेनुसार तशी ती जशी सीडी येते ऑप्टिकल डिस्क, ज्याला सीडी. आता सीडी पण बंद झाले, डीव्हीडी येतात, डीव्हीडी पण बंद झाले, पेन ड्राईव्ह येतात, पेन ड्राईव्ह पण बंद झाले, मेमरी कार्ड येतात. असं एक 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 आपण आपल्या हयातीमध्ये ह्या शिकल्या. सीडी, डीव्हीडी. एक सीडी 700 MB ची असते. फ्लॉपी डिस्क पहिले किती जीबीचं सांगितलं, किती MB सांगितलं, MB ने सांगितलं, 1.42 MB असतं. किती? 1.42 MB एवढ्या कॅपॅसिटीचं असतं. आणि 600 फ्लॉपी म्हणजे एक सीडी, 700 MB ची एक सीडी असते. 700 MB मेगाबाईटची एक सीडी असते. ते कॅपॅसिटी तुम्हाला कळलं. हार्ड डिस्कची कॅपॅसिटी लिहिली 640 GB. आजकालच्या हार्ड डिस्क येतात कॉम्प्युटरच्या, आजकालच्या हार्ड डिस्क येतात ते किमान 500 GBच्या असतात. किती? किमान 500 GBच्या. आणि नवीन मी आता कॉम्प्युटर लॅपटॉप घेतला आता आजच्या घडीला, म्हणजे एवढ्या 6 महिन्याचा कोणी घेतला असेल किंवा वर्षभरात घेतला असेल तर 1 TB ची हार्ड डिस्क येते. म्हणजे किती? 1024 GB ची येते. 1 GB 2 GB नाही म्हणत आहे मी, 1024 GB एवढ्या कॅपॅसिटीची हार्ड डिस्क येते आजकाल. सीडी 700 MB ची असते आणि डीव्हीडी 4.3 GB आणि 4.7 GB एवढ्या कॅपॅसिटीची डीव्हीडी मिळते बाजारात. आपल्याला ते किती कॅपॅसिटी काय त्याच्यामध्ये आता सध्या जाणार नाहीये, ते आपण डिटेलमध्ये परत जाणार आहे. शेवटचा भाग आहे तो म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइस. शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइस. कम्युनिकेशन डिव्हाइस मध्ये कोणी कनेक्ट झालं म्हणून हे केलं का? कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे काय तर दळणवळण करण्यासाठी, माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी साधन, त्याची माहिती. त्यात काय येतं तर आपल्या या कम्युनिकेशन डिव्हाइसद्वारे आपण कॉम्प्युटरला नेटवर्क जोडता येतं किंवा इंटरनेट जोडता येतं. यूज टू कनेक्ट कॉम्प्युटर ऑन द नेटवर्क ऑर इंटरनेट. नेटवर्क वेगळं आणि इंटरनेट वेगळं, हे गोष्टी लक्षात घ्या. नेटवर्क हे आपल्याला इंटरनेट उपलब्ध करून घेण्यासाठी लागतं. म्हणजे माझ्याकडे सिम कार्ड आहे, माझ्याकडं सिम कार्ड आहे म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क आहे. ठीक आहे, माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क आहे म्हणजे नेटवर्क आहे म्हणजे इंटरनेट वापरायला परमिशन असं आहे का? इंटरनेट वापरू शकतो का? तर नाही. मला त्यासाठी डेटा चालू करावा लागेल, मला त्या सिम कार्डवरती इंटरनेटचं रिचार्ज मारावं लागेल आणि मग इंटरनेट वापरता येईल. म्हणजे मोबाईलवरती इंटरनेट उपलब्ध आहे असं म्हणता येईल. नेटवर्क उपलब्ध आहे म्हणजे रेंज आहे, बरोबर. फोनवरती रेंज आहे म्हणजे नेटवर्क आहे. पण याच्या पुढचा टप्पा म्हणजे काय? रेंज आहे पण 4G आहे का, 3G आहे का, इंटरनेट आहे का? इंटरनेट आहे म्हणजे आहे नुसतं म्हणून चालेल का? इंटरनेट ओपन करण्यासाठी, सेवा सुविधा ओपन करण्यासाठी आपल्याला साधनं लागतील. आपल्याला गुगल क्रोम, मोझिला किंवा ओपेरा सारखे ब्राउझर असतील ज्याच्यात आपण इंटरनेट ओपन होऊ. पण तो दुसरा पार्ट. इंटरनेट हे नेटवर्कवरती उपलब्ध असलेलं माहिती आहे. नेटवर्कवरती उपलब्ध असलेली माहिती म्हणजे इंटरनेट किंवा वेब असं म्हणता येईल. पुढचा पार्ट बघणार आहे त्यावेळेला बघू आपण, एक्झाम्पल आपण बघू. आता कॉम्प्युटरला जर आपल्याला नेटवर्क पाहिजे असेल तर कॉम्प्युटरला नेटवर्क उपलब्ध करून घेण्यासाठी मोडेम नावाचं साधन लागतं, एक डिव्हाइस लागतं ज्याला आपण इंटरनेट जोडू शकतो. इंटरनेटची वायर किंवा रेंज मोबाईलवरनं कॉम्प्युटरला जोडण्यासाठी छोटंसं मध्यस्थीच लागतं. हे डिव्हाइस एवढं मोठं पण असतं, लहान पण असतं. हा मोठा दाखवलंय, हे राउटर आहे. काय राउटर आहे किंवा याला स्विच सुद्धा म्हणतात. तर राउटर हे इंटरनेट जोडण्यासाठी किंवा नेटवर्क जोडण्यासाठी उपलब्ध असतं. दुसरं, कॉम्प्युटरच्या आतमध्ये एक डिव्हाइस लागतं. ह्याच्या आधीचं जे डिव्हाइस सांगितलं हे कॉम्प्युटरच्या बाहेर असतं. याच्यासारखंच कॉम्प्युटरच्या आतमध्ये जोडण्यासाठीच एक डिव्हाइस मिळतं, ते म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड, ज्याला NIC कार्ड असं म्हणतात. काय? नेटवर्क इंटरफेस कार्ड, NIC कार्ड. हे कॉम्प्युटरच्या आतमध्ये बाय डिफॉल्ट बिल्ट इन असतं किंवा जोडता येतं. एक्सपान्शन कार्डच्या स्वरूपात आपण जोडू शकतो.
सर्किट आतमध्ये जोडू शकतो आणि हे जोडून आपण इंटरनेटची वायर किंवा नेटवर्कची वायर त्याला लावू शकतो. फोनची वायर, नेटवर्कची वायर, इंटरनेट वायर आपण याला जोडू शकतो. म्हणजे आपल्याला इंटरनेट किंवा नेटवर्क आपल्या कॉम्प्युटरला सुविधा उपलब्ध होते त्याच्यात.